आज मी तुम्हाला फक्त 1 वाटी तांदळापासून छानपैकी कुरकुरीत आणि मस्तपैकी असे हे भजी करून दाखवणार आहे। म्हणजेच तांदळाचे पकोडेसुद्धा तुम्ही याला बनवू शकता। म्हणजे याच्या अगोदर कधी खाल्ले नसतील कदाचित तुम्ही, हे असे मस्त भजे लागतात तयार आणि व्हायला ते इतके सोपे आहेत ना की झटकेपट तुम्ही कधीही याला बनवून खाऊ शकता, चहासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खूप भारी लागतात। तर चला बघूया आपण याला झटकेपट बनवायची कृती। तिकडे बघू शकता मी 1 वाटी तांदूळ भिजत ठेवलेला आहे। अंदाजे 3 तास मी तांदूळ भिजत ठेवलेत। नॉर्मल कुठलेही तांदूळ इकडे वापरू शकता, असं काही नाही की भारीवालेच वापरायचे, कुठलेही तांदूळ तुम्ही इकडे वापरू शकता। आता मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते 2-3 वेळा। हे बघू शकता तांदूळ छानपैकी धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने आणि 2-3 तास भिजत ठेवले होते, त्यामुळं चांगले असे फुलले गेलेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण तांदूळ थोडे थोडे घेऊन किंवा एकदमसुद्धा वाटण जमलं तर एकदम करून घ्या तांदळाचं। आता हे मी सगळंच काढून घेते याच्यामध्ये। हे असं थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये टाकून अगदी थोडं किंचित पाणी टाकून याचं वाटण करायचं। इडली डोश्याचं पीठ तुम्हाला तर माहितीच असेल, जसं वाटण करतो आपण तसंच करायचं आहे याचं वाटण, अगदी पातळ अजिबातच नको आहे। तर हे बघू शकता याचा थिकनेसपणा बघू शकता तुम्ही, जास्त याला पातळ अजिबात वाटायचं नाही, म्हणजे वाटता वेळेस पाणी टाकायचं नाही जास्त, कमी पाणी टाकलं की असा थिकनेसपणा याच्यामध्ये तयार होतो आणि सेम असंच आपल्याला हवे बॅटर। काय आपल्याला पकोडे बनवायचे त्यामुळे थोडंसं घट बॅटर पाहिजे। डोसे वगैरे असतं की त्याला थोडंसं पातळ बॅटरसुद्धा चालतं। आता इकडे मी 1 मोठा बटाटा शिजून घेतलेला आहे, जास्त गाळ नाही करायचं। हे बटाट्याचे तुकडे करून वाटण करून घ्या, कारण की एकदम बटाटा टाकलं कट करून तर ते जास्त लवकर असं वाटलं जात नाही। आता मी हे बटाटा छानपैकी वाटण करून घेतले, बघू शकता मस्त झालंय। 1-2 तुकडे राहिलेत पण ते नंतर मिक्स होऊन जातील। हे बघा आता याच्यामध्ये याला मिक्स करून टाकायचं। हे सगळं जे आपण बटाट्याचं वाटण केलंय हे तांदळाच्या ह्या वाटणामध्ये याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता हे सगळं व्यवस्थित टाकून घेतलंय। आता याच्यामध्ये आपल्याला काही असं विशेष साहित्य वापरायचं नाही, खूप सिंपल पद्धतीचे हे तांदळाचे पकोडे तयार होतात। चवीनुसार फक्त मीठ टाकायचं इकडे आणि त्यानंतर फक्त आणि फक्त 2च साहित्य वापरायचे। कोथिंबीर टाकायची थोडीशी, अगदी जास्त नाही टाकायची। त्यानंतर थोडासा आपल्या पकोड्यामध्ये तिखटपणा येण्यासाठी 2च मिरच्या इकडे मी कमी तिखटवाल्या घेतल्यात। हवं तर इकडे थोडंसं तुम्ही लाल मिरचीचा कूटसुद्धा वापरू शकता, जर तुम्हाला स्पायसी खायला आवडत असेल तर मग त्यानुसार टाका। आता इथं छान फ्लेवर येण्यासाठी जिरे टाकायचे, जिरे खूप गरजेचे आहे, जिरे नक्की टाका। आता याला मिक्स करून घ्यायचं। थोडासा इनो टाकते आणि नाही टाकलं तरी पण हे भजी पकोडे फुलले जातात, पण मी थोडंसं टाकते कारण की काय होतं जास्त फुलले जातील मस्तपैकी। हे ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, हाताच्या सहाय्यानेच खूप छान असं मिक्स होतं हे पीठ। याच्यामध्ये आपण बटाटे टाकले ते सुद्धा मी आता मॅश करून घेते हाताच्या सहाय्याने आणि बटाटे नरम सॉफ्ट असल्यामुळं लगेच मॅश झालेत, बघू शकता मस्त हे पीठ तयार होतं। मध्ये मध्ये जरा कोथिंबीरची काडी लागते हाताला, ते काढून टाकली आहे मी आणि हे असं पीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं, जसं आपण मेंदू वडा वगैरे बनवतो किंवा दही वड्याचं पीठ असतं बॅटर आपण मिक्स करतो ना, तसं करायचं याला 1 मिनटं आणि छान फुललं जातं। गरम तेल तापत ठेवायचं, जास्त पण अगदी धूर येईपर्यंत तेल तापवायचं नाही, थोडंसं नॉर्मल टेम्परेचर झाला की लगेच आपण ह्याच्यामध्ये हे असं चमच्याच्या साहाय्याने, मी तुम्हाला मस्त ट्रिक दाखवते, चमच्याच्या साहाय्याने याला छोटे छोटेसे मस्त असे पकोड्याचे तयार करायचे। याच्यामध्ये गरम तेलामध्ये कसं फुललं जाते तुम्ही बघू शकता, जसं जसं तेलाची याला वाफ लागते म्हणजे उब लागते ना, तसं तसं याच्यामधला बॅटर जो आहे ना तो फुलला जातो आणि सुटसुटीत असे हे पकोडे आपले फ्राय होतात। हे चमच्याच्या सहाय्याने हे असं टाकायचं, हातापेक्षा ना तुम्हाला चमच्याने खूप सोपं जाईल, म्हणजे छोटे छोटे सेम साईजचे बनवले जाऊ शकतात। हे बघा आता मी हे सगळे टाकून घेते।
हे टाकता क्षणी बघा कसे वाटतात, पण आता 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात इतके मस्त हे पकोडे तयार होतात, फुलून इतके छान होतात ना, काही टेन्शन नाही. खूप सोप्या पद्धतीचे पकोडे आहेत, मला तर खूप आवडले. आणि ज्यावेळेस मी म्हणजे बनवून खाल्ले होते ना, इतके भारी वाटले ना, म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते. नक्की ट्राय करा तुम्ही एकदा. हे असं जरा कढाईला पीठ लागले ते काढून घेते, नाही तर काय होईल, कढाई खराब होऊन जाईल. आणि मला असं आवडत पण नाही, असं पडलं ना काही बॅटर वगैरे तर असं वाटतं लगेच क्लिअर करावं त्याला. हे बघा कसे आपले हे पकोडे असे सुटसुटीत झालेत, फुलले गेलेत, तरंगत आहेत तेलावर छानपैकी. आपण फक्त चमच्याच्या सहाय्याने छोटे छोटेसे आपण हे तयार केले होते, पण बघू शकता त्याची साईज. थोडासा इनो टाकल्यामुळं मस्त फुलले गेलेले आहेत आणि इतके भारी होतात ना हे पकोडे. याला फक्त याच्यामध्ये क्रिस्पीपणा, रंग थोडा चेंज होईपर्यंत फ्राय करायचा. हे बघू शकता गरम तेलामध्ये छान असे फुललेले आपले तांदळाचे पकोडे म्हणजेच राईस पकोडे आपले तयार होत आहेत. फक्त आणि फक्त 1 वाटी तांदळापासून तुम्ही एक खमंग टेस्टी पकोडे तयार करू शकता. हे बघा अजून याला रंग तसा आला नाही जसं मला हवा आहे. हे असं आलटी पलटी करून घ्यायचं आणि मग थोडासा ह्याच्यामध्ये कडकपणा किंवा रंग चेंज झाला, लालसर रंग आला की मग काढून घ्यायचं. जास्त काय फ्राय करायचं नाही, नाहीतर काय होईल काढल्यानंतर आणि मग थोड्या वेळानंतर खूपच अगदीच कडक होऊन जातील, जे खातासुद्धा येणार नाही. म्हणून नॉर्मलच ह्याच्यामध्ये कडकपणा ठेवा. हे बघू शकता आता मी हे काढून घेतलेत. हे इतकाच रंग येईपर्यंत फ्राय करायचे. बघू शकता मस्त झालेत आपले तांदळाचे पकोडे. ते सगळे काढून घ्यायचे आहेत. हे सुद्धा काढून घेते. हे बघू शकता मस्त झालेले आहेत. आता दुसरा बॅटरसुद्धा मी सेम प्रोसेसमध्ये टाकून घेते चमच्याच्या सहाय्याने. चमच्याच्या खाली एक छोटासा प्लेट घ्यायचं, जेणेकरून काय होतं असं हे बॅटर सांडलं जात नाही कुठे. हे बघा तरी पण माझ्याकडून पडलंच जातं कढईवर, काय हरकत नाही. हे बघा असे छोटे छोटे, किंवा तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर मोठे पण करू शकता, पण हे फुलले जातात म्हणून सुरुवातीला छोटे टाकायचे. हे बघा लगेचच 1 मिनिटामध्ये याच्यामध्ये कसा असं फुलून मस्त याची साईज वाढली जाते. आता सेम प्रोसेसने मी याला फ्राय करून घेते. तर झाले आहेत आपले हे सुद्धा पकोडे तयार. आता हे काढून घेते जाळीच्या सहाय्याने. हे बघा किती कुडकुडीत करकरीत असे झालेत. तर हे पण काढून घेते. हे बघा मस्त झालेले आहेत. किती सुंदर असे हे पकोडे आपले तयार झालेले आहेत. आता हे एक आपला टिश्यू पेपर घ्यायचा किंवा आपले ऑइल म्हणजे एक्स्ट्रा ऑइल जे असतं ना ते पेपरवर हे होऊन जातं. आता हे बघू शकता मस्त गरमागरम हे तांदळाचे पकोडे, राईस पकोडे तयार झालेले आहेत. तुम्ही हे पकोडे कदाचित कधी केले असतील, पण नसन केले तर नक्की एकदा ट्राय करा. मी तुम्हाला खात्री देऊन सांगते इतके छान लागतात नाही खाता वेळेस. म्हणजे आपल्याला इडली डोसा वगैरे खायची सवय आहे, पण त्याच तांदळापासून ना तुम्ही हे भजे वगैरे नक्की ट्राय करा. हे बघा याचा क्रिस्पीपणा किती भारी झालेला आहे आणि इतकं सहजपणे होतात ना, काही टेन्शन नाही आहे. झटकीपट हे राईस पकोडे तयार होतात. गरमागरम जर खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही याला खाल्लं ना तर बस, मी तर खात्री देते तुम्ही इडली डोसे विसरूनच जातात. इतकं भारी लागतात. चव याला खूप छान येते. जिऱ्याचा फ्लेवर खूप भारी लागतो याच्यामध्ये. हे बघा मी असं तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा आतून बघा तांदळाचं पीठ आपलं किती छान बटाट्यासोबत मस्तपैकी फ्राय झाले आणि वरून जो क्रिस्पीपणा तुम्हाला दिसतोय ना तो खाता वेळेस तुम्हाला खूप जाणवण. क्रिस्पीपणानं आतून खूप छान असा नरम सॉफ्टपणा लागतो खाताना. आणि खोबऱ्याची चटणी जर असेल ना तर मला तो आवडला, पण तुम्ही पण नक्की ट्राय करा केचपसोबत, किंवा असंही असं घेऊन तुम्ही खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा. इतरांनासुद्धा ही रेसिपी शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा एक काहीतरी नवीन ट्राय करायला भेटेल. आणि जर कोणी फ्रेंड्स वगैरे आले तर हे जरा वेगळं काही ट्राय करून जर दिलं ना तर नक्की तुमची तारीफ होईल. तर आवडलं असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त झालेले आहेत. गरमागरम असे बनवायचे आणि खायचे. छानपैकी नाश्त्यालासुद्धा तुम्ही याला ट्राय करू शकता.
हे बघा मस्त झाले, इतकी छान चव लागली ना. झटकीपट बनणारा आणि झटकीपट संपणारा सुद्धा हा नाश्ता आहे. तर ट्राय नक्की करा. तांदळापासूनच, सॉरी मला पिठापासून बोलायचं होतं. फक्त 1 वाटी तांदळापासून हे नक्की ट्राय करा. भजे खूप तयार होतात मस्तपैकी. हे बघा मस्त झालेले आहेत. आपण हे कांदा भजे, बटाटा भजे हे तर नेहमीच खातो, पण जरा थोडे वेगळे काहीतरी ट्राय करायचं. ते तांदळा पकोडेसुद्धा तुम्ही खाऊन बघा. मस्त झालेले आहे. छानपैकी केचपसोबत घ्यायचे, खोबऱ्याची चटणी घ्यायची आणि याला सर्व करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.